आई गौराई अंगाची आली माझ्या ग अंगणी, संगे शिवचंद्रमोळी करू पूजेची तयारी. झिम्मा फुगडीच्या संगे रात्र उत्साही जागेल, आगमनाचा सोहळा माझ्या अंगी रंगेल. नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेस्क चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्येष्ठ गौरीचे आव्हान आणि पूजन याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण गणेश उत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचे आगमन झालेलेच आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरीच्या आगमनाची. घरोघरी गौरीच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळते. यावर्षी 10 सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल. ज्येष्ठ गौरी आव्हान हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवापैकीच एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजे माता पार्वतीचा हा सण गणेश उत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठ गौरी आव्हानाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने याची समाप्ती होते. 3 दिवस हा सण साजरा केला जातो. यावर्षी 21 सप्टेंबर रोजी या सणाला सुरुवात झाली आहे आणि 23 सप्टेंबर रोजी या सणाची समाप्ती होणार आहे. यावर्षी मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल, तर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन केले जाईल. आता आपल्याला गौरी आव्हानाची तारीख तर माहीत झाली, पण गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त काय ते जाणून घेऊया. 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 पर्यंत ज्येष्ठ गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4:30 पर्यंत राहू काळ असेल. गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:04 पासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल आणि 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:03 पर्यंत असेल. आता आपण ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्त्व पाहूया. या दिवशी माता गौरी म्हणजेच माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या 2 दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धर्तीवर अवतरित झाली होती असे मानले जाते. गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत होते. यावेळी फुलांची आणि कलाकुसरींच्या वस्तूची सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या गौरी पाहायला मिळतात. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजनाची रीतही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते. गौरीच्या आव्हानामध्ये गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते. यावेळी गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली चांदीच्या पावली, गौरी आली गाई वासरांच्या पावली, गौरी आली पुत्रपौत्रांच्या पावली असे म्हणत गौरीचे माहेरवासनीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते आणि गोडधोडाचे जेवण केले जाते.
यामध्ये 16 भाज्या, पुरणांचा स्वयंपाक असे पंचपक्वान्न केले जातात. तसेच गौरींना लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचाही नैवेद्य दाखविला जातो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहिली जातात आणि सायंकाळी कुटुंबातील सदस्य व नातेवाईक यांच्यासह गौरीची पूजा केली जाते. आता अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्याच दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे, ज्याला आपण वौसाही म्हणू शकतो. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे विसर्जन झाल्यानंतर 10 दिवसांनीच गणपतीचे विसर्जन केले जाते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.